गुड मॉर्निंग। आज आहे अक्षय तृतीया, त्यानिमित्त मी बनवला आहे शिरा। तुम्हाला दाखवते कसं बनतं। म्हणजे थोडा रवा भाजून घ्यायचा, त्याच्यामध्ये केळा, त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स, माझ्याजवळ 2च होते त्याच्यामुळे मी तेवढंच टाकलं आहे, आणि थोडंसं दूध टाकून यांना वाफ घेऊन घ्यायची, नंतर साखर मिक्स करायची। त्यानंतर तुमचा यम्मी असा शिरा बनलेला आहे। कालचे जे वस्तू होत्या त्या मला युजफुल झाल्या आहेत, आणि हे तर कॉमन आहे माझ्याबरोबर। जर हे झालं नाही तर आयुष्यामध्ये मजा काय आहे ना माझ्या। म्हणजे धडपड होणं तर गरजेचं आहे। इकडे मी भाकरी बनवायला घेतली आहे, त्याचं उन्होंने घेते। गरम पाणी झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी पीठ हे केलं, आणि बरोबरच मी भाजीची तयारी करते। चण्याची डाळ आणि सोयाबीन बनवायला घेतलेली। आज मी हे चपाती मेकर वरती भाकरी बनवत आहे, कारण की इकडे गॅस थोडीशी बिझी होती माझी। भाजी रेडी झाली आहे, आणि मीनवाईल मी भातसुद्धा घातला होता, कारण की माझ्याकडून भाकरींचं पीठ थोडं कमी मळलं गेलं होतं, त्याच्याचमुळे हा आजचा मेन्यू आहे। आणि हे खूप म्हणजे खूप यम्मी होतं। त्यानंतर मी दही बनवली होती घरी, ती बघा किती मस्त सेट झाली आहे। याच दहीचा मस्तपैकी मी लस्सी बनवली, आणि यम्मी अशी लस्सी संपवली आहे, कारण की खूप उष्णता आहे, थंड प्यायचं म्हणून दही इज अ बेटर ऑप्शन। त्यानंतर कलिंगड खाण्यावरती गेली होती, आणि लुक ॲट द व्ह्यू। आमच्या इथून व्ह्यू किती मस्त आहे ना। मीनवाईल मला पिंपल्स हे वाढतच चालले आहेत, काय माहिती काय होते। हे सगळं खाऊन पिऊन सुद्धा पिंपल्स काही कमी होत नाही, अशी मला फिलिंग आहे। संध्याकाळी बोलली चला आता जे राहिलेलं कालचा बिरडा होता तो संपवला, भाजी होती, आणि बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा होत्या त्या खायच्या बाकी होत्या। सगळं संपवल्यानंतर हे बघा 2 मिनिटासाठी फक्त पाणी आलतं, आणि पूर्ण पाणीच पाणी झालं होतं। पहिले याला कव्हर केलं। थँक्यू फॉर